नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. काठापदराच्या साड्या ह्या पारंपरिक लूक देणाऱ्याच असतात, पण अनेक जणींना असं वाटतं की काठापदराची साडी नेसल्यानंतर काकूबाई टाईप किंवा ओल्ड फॅशन दिसतात. जर तुम्हालाही काठपदर साडीवर थोडा मॉडर्न आणि स्टायलिश लूक करायचं असेल तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असे ब्लाऊज डिझाईन्स घेऊन आलेले आहे. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कांजीवरम, सिल्क किंवा पैठणी साडी घेतल्यानंतर त्यावर ब्लाऊज कसा शिवायचा हे बऱ्याचदा समजत नाही. काठापदराच्या साडीवर आकर्षक लूकसाठी तुम्ही ब्लाऊजचे असे वेगवेगळे डिझाईन्स बनवून घेऊ शकता. ब्लाऊजच्या बॅकनेक हा बोटनेक पॅटर्नमध्ये शिवून वेगवेगळ्या डिझाईन्स जर बनवून घेतल्यात तर साडीला आणखीनच स्टायलिश आणि आकर्षक लूक मिळेल. ब्लाऊजच्या बॅकनेकप्रमाणेच ब्लाऊजचा फ्रंट नेकसुद्धा तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये बनवून घेऊ शकता. काठापदराच्या साडीवर सिंपल लूकसाठी तुम्ही कीहोल पॅटर्नसुद्धा स्टिच करून घेऊ शकता. जर तुम्हाला लग्नासाठी ब्लाऊज शिवायचं असेल तर ब्लाऊजच्या बॅकनेकला लेस, गोंडे किंवा लटकन लावू शकता. अशा डिझाईनचे ब्लाऊज खास प्रसंगी साडीवर खूपच स्टायलिश आणि आकर्षक लूक देतात. काठापदराच्या साडीवर अशा पद्धतीचं बॅकनेक शिवणे सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत. सिंपल कटोरी ब्लाऊज न शिवून घेता प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवून घेऊ शकता. प्रिन्सेस कटमुळे ब्लाऊजला छान फिटिंग येते. काठापदराच्या साड्या ह्या पारंपरिक लूक देणाऱ्या असल्या तर त्या ब्लाऊजला स्टायलिश आणि मॉडर्न लूक देण्यासाठी तुम्ही असे वेगवेगळे स्टायलिश ब्लाऊज नक्कीच ट्राय करून घेऊ शकता. तुमची साडी कितीही महागडी असली आणि नेहमी तेच तेच गोलगळ्याचे टिपिकल ब्लाऊज शिवून घेतला तर त्या साडीला हवा तसा लूक येणार नाही. साडीचा मूळ लूक हा साडीतील ब्लाऊजवर अवलंबून असतो. जर तुमच्या साडीवरील ब्लाऊज हा तितकाच सुंदर आणि हटके डिझाईनचा असेल तर तुम्ही साडीमध्ये आणखीनच सुंदर आणि क्लासी दिसाल. सध्या बॅकला नेट लावण्याची फॅशन ही खूप जोरात सुरू आहे. अशा एखाद्या ट्रेंडी पॅटर्नमध्ये जर तुम्ही ब्लाऊज शिवून घेतला तर तुमच्या सिंपल काठापदराच्या साडीलाही स्टायलिश लूक मिळेल. आज मी या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर सुंदर बॅक डिझाईन्स तसेच फ्रंट नेक ॲड केलेले आहेत. जर तुम्हालासुद्धा काठापदराच्या साडीवर नवीन ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा एखादा पॅटर्न नक्कीच ट्राय करू शकता. जर तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा.